नमस्कार, बुलेटिन 13 न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। बुलेटिनच्या बातमीपत्रात महत्त्वाच्या घडामोडी आपण पाहत आहोत। नमस्कार, बुलेटिन 13 न्यूजवर एक महत्त्वाची विशेष बातमी पाहत आहोत। बातमी आहे चोरी संदर्भातली। शेतकऱ्यांच्या शेतातील इलेक्ट्रिक मोटार व मोटरसायकल चोरी करणारे 2 आरोपी मुद्देमालासह तालुका पोलिसांनी केली अटक। नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील ग्रामीण भागात पाटोदा आडगाव रेपाळ या भागामध्ये शेतकऱ्यांच्या शेतातील इलेक्ट्रिक मोटार व मोटरसायकल चोरीच्या घटना सातत्याने समोर आल्या होत्या। या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी चोरट्यांच्या मुसका आवळण्याच्या सूचना संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना दिल्या। या पार्श्वभूमीवर येवला शहर पोलीस निरीक्षक संदीप मंडलिक यांनी हर्षवर्धन बहिर, पोलीस नाईक सचिन वैरागर, ज्ञानेश्वर पल्लाळ, पंकज शिंदे, सागर बनकर, राजू दुबे आदींनी ही कारवाई केली। या कारवाईमध्ये खंडू केदार कवडे व गोकुळ श्रावण माळी या 2 नवख्या चोरट्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्या। त्यांच्या ताब्यातील शेतकऱ्यांच्या पाणबुड्या, मोटरसायकल हस्तगत केली। बुलेटिन 13 न्यूजसाठी विलास कांबळे, येवला। येवला तालुका पोलीस स्टेशन हद्दीत शेतकऱ्यांचे शेतावरील वीज पंप मोटर चोरी जाण्याचं प्रमाण वाढलं असल्याने या अनुषंगाने आम्ही डीपी पथकाला आरोपी शोधण्यात आम्ही सांगितले असता यामध्ये 2 आरोपी आडगाव रेपाळीतील 2 आरोपी पकडण्यात पोलिसांना यश आलं आहे। त्यांची नावे खंडू केदू कवडे, गोकुळ श्रावण माळी असे 2 आडगाव रेपाळीतील व्यक्ती असून त्यांनी हद्दीमधील शेतकऱ्यांच्या मोटर चोरी केलेल्या आहेत। त्यांच्याकडून 6 मोटर रिकव्हर करण्यात आलेले आहेत। तसेच गुन्ह्यात वापरलेली एक मोटरसायकल सुद्धा रिकव्हर करण्यात आलेली आहे। ती मोटरसायकल सुद्धा त्यांनी त्याच गावातील आडगाव रेपाळीतील त्याच गावातील एका व्यक्तीची चोरलेली होती। अशा प्रकारे 2 गुन्हे उघड करण्यात आलेले आहेत। सदर कामगिरी माननीय पोलीस अधीक्षक साहेब बाळासाहेब पाटील, माननीय ॲडिशनल एसपी सर मालेगाव, माननीय एसडीपीओ साहेब मनमाड यांच्या मार्गदर्शनाखाली येवला तालुका पोलीस स्टेशन करत आहेत। अशाच बातम्यांचे नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बुलेटिन 13 न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राइब करा व लाईक करा।